नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। आंदोलन संपलेलं नाही। 10 फेब्रुवारी पासून पुन्हा आमरण उपोषण। मनोज जरांगे पाटील यांची सर्वात मोठी घोषणा। नेमकं काय आहे प्रकरण या संदर्भात आता आपण खोलवर चर्चा करूया। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकार विरोधात आंदोलनाचं हत्यार उगारलं आहे। राज्य सरकारने येत्या 15 दिवसात सगळे सोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करावी। 9 तारखेपर्यंत ही डेडलाईन आहे। जर या कालावधीत कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर मी येत्या 10 फेब्रुवारी पासून पुन्हा आमरण उपोषण करणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे। येत्या 9 तारखेला सरकारला दिलेल्या मुदतीचे 15 दिवस पूर्ण होत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। मनोज जरांगे पाटील हे रायगडावर आले होते। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी उपोषणाला बसणार असल्याचं स्पष्ट केलं। राज्य सरकारमध्ये बेबनाव आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावर वेगवेगळी स्टेटमेंट येत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकीकडे नोटिफिकेशन्स काढतात आणि दुसरीकडे आम्ही केंद्रापर्यंत जाऊ असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत। ही 2 स्टेटमेंट का आणि कशासाठी? मराठ्यांना झुलवत ठेवायचा आहे का, हा प्रश्न त्यांनी विचारला आहे। मराठ्यांची मते नको आहे का, असा सवाल देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे। सगळ्या सोयऱ्यांबाबत महाराष्ट्र सरकारने अध्यादेश काढला आहे। त्याचं 15 दिवसातच विशेष अधिवेशन बोलावून कायद्यात रूपांतर करावं। उद्यापासून तातडीने अंमलबजावणी नाही केली तर 10 फेब्रुवारी पासून कठोर उपोषण करणार आहे। मराठवाड्यासह महाराष्ट्रात मराठ्यांच्या नोंदी सापडत नाहीत। कुणाच्या दडपणाखाली येऊन सरकार काम करत आहे असं त्यांना वाटतं। सरकारने कायदा टिकवण्यासाठी काम केलं नाही तर आम्ही आंदोलन करू। सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करा। ज्याची कुणबी नोंद मिळाली त्याच्या कुटुंबाला आणि सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मिळावं हा आमचा हेतू आहे, असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे। 9 दिवसाचा वेळ आहे, ही मुदत आहे। आम्ही मराठ्यांशिवाय काहीही सहन करू शकत नाही। आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही। आंदोलन थांबवलं नाही आणि थांबवणारही नाही। कायमस्वरूपी कायदा असावा, त्यासाठी आमरण उपोषण करणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। राजपत्रित आदेश दिला आहे, ते टिकवण्याची जबाबदारी सरकारची आहे। आम्ही त्यात काही होऊ देणार नाही। त्या अध्यादेशाने गरिबांचं कल्याण झालं आहे, असंही ते म्हणाले। येत्या 9 तारखेपर्यंत विशेष अधिवेशन बोलवा, त्यात कायदा मंजूर करा आणि कायद्याची अंमलबजावणी करा। तसं नाही केलं तर 10 तारखेपासून आम्ही आमरण उपोषण करू। अंतर्वलीतील राज्यातील गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन दिलं होतं, तातडीने म्हटलं होतं। त्यामुळे 10 फेब्रुवारीच्या आत केसेस मागे घ्या, नाहीतर उपोषण सुरू करू। हैदराबादचं गॅजेट 4 दिवस झाले तरीही समितीने स्वीकारलं नाही। सगळे सोयऱ्यांच्या कायद्याची प्रक्रिया लगेच सुरू करू असं सांगितलं, तेही सुरू झालं नाही। अर्ज स्वीकारले पण प्रक्रिया मात्र सुरू झालेली नाही। 1884चं हैदराबादचं गॅजेट स्वीकारून त्याला शासकीय नोंदीचा दर्जा द्या। बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट स्वीकारलं नाही। 1902चा दस्तऐवजही घेतला नाही। ओबीसी आयोगाचा अहवाल जाणं गरजेचं आहे। या सगळ्या गोष्टी मनोज जरांगे पाटील यांनी मांडलेल्या आहे। तरीही यांच्या वक्तव्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्हाला काय वाटतं या संदर्भात हेही कळवा। पुन्हा भेटूया नवीन माहिती सोबत, तोपर्यंत धन्यवाद।